सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आली आहे गटारी जवळ आणि आम्हाला खायचं होतं काहीतरी असं स्पेशल आणि झणझणीत. तर आपल्याच नायगावमध्ये बघा, मी नायगावमध्येच आहे, नायगावचा ब्रिज आहे आणि आपल्याच नायगावमध्ये आहे एक काहीतरी असं नवीन ओपन झालं आहे आणि ते आपण बघायला चाललो आहे. आणि तिकडे काय स्पेशल असणार आहे आणि काय काय आहे ते बघूया. लेट्स गो. विजय पार्कला आलो मंडळी, आम्ही विजय पार्कला. अरे देवा, काय चला बघूया. मटण खाण्यासाठी मराठी तडका म्हणजे खरीखुरी मटणाची अस्सल चव. चला आता विजिट करूया मराठी तडकाला. हाय गाईज, नमस्कार. तर मी आलेली आहे आज आमच्याच विजय पार्कमध्ये, म्हणजे नायगाव वेस्टला जो विजय पार्क आहे तिकडे. आणि तिकडे मस्त असं एक रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे मराठी तडका. तिकडे खूप असं भारी फूड भेटतं आणि एकदम चिकन थाली आहेत, असं काय 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 स्पेशल अशा मराठी थाली आहे. तर त्या सगळ्या तुम्हाला मी आज एक्सप्लोअर करणार आहे आणि आपण त्या रेस्टॉरंटला व्हिजिट करायला आलेलो आहे. तर लेट्स गो, चला बघूया. तर बघूच शकता तुम्ही की माझ्या पाठी तो रेस्टॉरंट आहे मराठी तडका आणि आपण आता तिकडे आलेलो आहोत. आणि इकडेच तो जिकडे आधी ओल्ड कुलदीप होतं, नायगावचं फेमस जे कुलदीप चायनीज होतं, तर आता ते नाही आहे, त्याच्याच जागी न्यू सुरू झालेला आहे मराठी तडका. आणि चला बघूया की झणझणीत मराठी तडका कसा असणार आहे. तर आपण आलेलो आहे तर मराठी तडका द प्राईड द लेटेस्ट फॅमिली रेस्टॉरंटला आज व्हिजिट करायला. आणि रेस्टॉरंटच्या भारी अशा वाईबमध्ये आता आपण एंटर करतोय आणि लेट्स गो. गाईज, मराठी तडका फॅमिली रेस्टॉरंट. इकडे बघा, मराठी तडका स्पेशल थाली आहे, चिकन थाली आहे, चिकन मसाला थाली आहे आणि मटन थाली आहे. आणि आपण आता कुलदीपमध्ये गाईज फायनली आपण आलेलो आहोत मराठी तडकाला. आणि बघू शकता की इकडे सगळं आता रिन्यू झालं आहे आणि खूप मस्त असं आता बनवलं आहे. आणि बघा आतमध्ये पण इकडे AC सगळं सुरू केलं आहे आणि आत्ताचे कोर्सेस, मेन कोर्सेस वगैरे सगळं चेंज झालं आहे. हे बघा, इकडचा आत्ताचा मेन्यू कार्ड आहे हा, ज्याचं नाव आहे आता मराठी तडका. आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे. हे बघा, इकडे थाली आहेत, या आहेत चिकनच्या थाली, या आहेत मटन थाली. तसंच तुम्हाला इकडे भेटणार आहे व्हेज थाली असणार आहे, परत अंड्याची म्हणजे एक थाली पण आहे. आणि तुम्हाला एक कोर्सेस दिलेत, मेन कोर्सेस आहेत, स्टार्टर्स आहेत, सगळं. ह्याच्यातून तुम्ही जे पाहिजे ते तंदूर वगैरे असणार आहे ते मागूसुद्धा शकता. हे सगळं पण आहे, म्हणजे चायनीज फूड पण आहे, प्लस तुम्हाला इकडे मेन कोर्सेस वगैरे सर्व आहे, हे पण तुम्ही मागवू शकता. येच सो गाईज, आपण आलेलो आहोत मराठी तडकामध्ये. फक्त थाळी खायची नाही तर थाळी बनते कशी हे पण बघायला, कारण की आजकाल आपल्या सगळं नीट आहे की नाही बघतायत. सो आपण पण इकडे बघतोय. सो आणि बघायला आलोय आपण किचनमध्ये. तर इकडचं किचन तुम्ही बघू शकता की थाली इसमे देतो. थाली अशी असणार आहे, पण ही थाली अशी नाही, पूर्ण भरून असणार आहे. तर बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय देणार आहे. आणि बघा, हे सगळं कटिंग एरिया आहे त्यांचा इकडे. त्यानंतर हे बघा, हे व्हेज काय क्या बघा, इकडे व्हेज आहे, इकडे नॉनव्हेजचं आहे, चिकनचं आहे, मटनचं आहे, एग्सचं आहे आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे तंदुरी. आणि बघा इकडे आता तंदुरी मसाला आपले बघा केला. हां, अच्छा, आता तुम्ही ते तंदूर लावणार तुमची भट्टी. तर हे बघा, इकडेच तंदूरची भट्टी पण आहे. बघा दादा, त्याच्यामध्ये बघा टाकलंय का एकदम टाकणार आहे. तर हे बघा, मस्त अशी दादानी तंदुरी बनवायला घेतले आणि आमच्या तर तोंडालाच पाणी सुटलंय. तर दादा, कोणती तंदुरी आहे ही? म्हणजे मसाला वगैरे होता? अच्छा, चिकन मसाला तंदुरी. हे बघा, आणि शिगा पण बघा गाईस किती मोठ्या आहेत. अरे यार, हा गेला, फायनल गेला. अच्छा, एका याच्यामध्ये 3-3 लावतात ते. ओके, सगळ्या साईडून शिजायला पाहिजे म्हणून असं करावं लागतं.
सो गाइस बघा वेज थाली इकडे प्योर वेज पूर्ण थाली इकडे रेडी है. क्या क्या रहता है इसमें? ये राइस है, मिक्स वेज है, पनीर का मसाला है और ये दाल है, कांदा नींबू पापड़ है, बाकरी है. और इसमें अगर एक्स्ट्रा जो चाहिए होगा वो उसमें क्या क्या देते हैं? जो एक्स्ट्रा चाहिए तुमको मिल जाएगा. पनीर चाहिए पनीर मिल जाएगा. मतलब अभी इस थाली में अगर कोई भाजी भी खत्म होती है, राईस भाकरी रिटर्न वो भी मिळतं आहे. सो गाईज हे बघा की इकडे तुम्ही आल्यावर तुमचा अजून एक फायदा आहे की तुम्ही काही पण संपलं तर रिटर्न मागू शकतात. ते मी इकडे आता बसली आहे आणि बघू शकतात की सगळ्या मावशी लोक आले आहेत आणि त्यांनी मस्त अशी थाली खाल्लेली आहे. तुम्ही सगळ्यांना विचारणार आहे. नमस्ते, कैसी लगी आपको थाली? अच्छा लगा आपको? हाँ मेरे को अच्छा था. तुम्हाला बहुत कसं टेस्टी है. हां एंड मिक्स वेजिटेबल तो स्पाइसी और बहुत अच्छा लग रहा है. थँक्यू. आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या व्हेज होत्या आणि ह्या एकट्याच मावशी नॉनव्हेज होत्या. सो तुम्ही आम्हाला एक्सपिरियन्स सांगा कसं लागलं. तुम्ही कोणती थाली घेतलेली? चिकन थाली. कशी होती? अच्छा है. सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? टेस्ट तुम्ही सगळ्यात आधी डिश क्लीन केली आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? इसके आपने पूरा डिश खाया है तो डिश आपको पूरा कैसा लगा? अच्छा लगा. अच्छा लगा. आणि तुम्हाला? अच्छा है. हम लोग ओके. दोबारा आए सेकंड टाइम आए हैं. पहले भी आए हैं. म्हणजे हे पहिल्या पण येऊन गेलेले आहेत आणि आता सुद्धा आले फक्त इकडची टेस्ट बघून. तर मंडळी तुम्ही पण कुठेही असणार तर नक्कीच या आणि इकडे सगळ्यांनी थालीचा आस्वाद घ्या किंवा दुसरं तुम्हाला काय हवं असेल तेही खावा. थँक्यू. सो मंडळी आपण आलेलो आहोत मराठी तडकामध्ये आणि तिकडची स्पेशालिटी जे पण काय आहे ते सगळं आपल्या टेबलवर आलेलं आहे. आणि जे आहे बघा मटन सुका, चिकन 65, चिकन कढीपत्ता, अजून चिकन राणा, पनीर अंगारा, पनीर लजीज. सो एवढे सगळे मेन कोर्सेसमधले आणि स्टार्टर्समधले डिशेस आलेले आहेत. अजून थाळी येणार आहे आणि थाळी पण कशी असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी आपल्याकडे आता पूर्ण जी स्पेशल मराठी तडकाची स्पेशल थाली आहे तर ती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा सगळ्यात स्पेशल म्हणजे झणझणीत कोल्हापूरचा आहे तांबडा आणि पांढरा रस्सा, तसंच आहे मटन फ्राय आणि चिकन मसाला, मटन किम्मा, परत सोलकढी आहे, 2 भाकरी आहेत आणि मस्त असा राईस आहे. स्टार्ट. 2 भाकरी आहेत आणि मस्त असं भात आहे. आणि हे सगळं आपल्याला एकाच थाळीमध्ये एवढं सगळं खायला भेटणार आहे. आणि जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त असं काही मागवायचं असेल तर ते तुम्ही मेन्यू कार्डमध्ये मागवू शकता. तसंच इकडे चायनीज सुद्धा आहे. तर इकडे काही गेस्ट आलेले आहेत. नमस्कार. तर तुम्ही इकडे मी कधीपासून बघते की तुम्ही इकडे थाली मस्त खाताय, तर काय सांगणार थालीबद्दल जरा मला? वसईमध्ये अस्सल कोल्हापुरी तुम्हाला खायचं आहे ना तर एकदा 100% एकदा येऊन टेस्ट करा. तुम्हाला कळेल की अस्सल कोल्हापुरी मसाले वापरून बनवले. तांबडा आणि पांढरा रस्सा अप्रतिम आहे आणि मटनही टेंडर आहे, मस्त शिजवलेलं आहे, छान. एकदा तरी येऊन नक्की विजिट करा तुम्ही. थँक्यू. दीदी तू काय सांगशील थाळीबद्दल? पांढरा आणि तांबडा रस्सा इज रिअल. लाईक असं वाटतं की आपण कोल्हापूरमध्ये बसलेलं आणि खात आहेत. तर एकदा विजिट देणं इज मस्ट. येस. आपले जे इकडे जे फूड बनवणारे आहेत ना ते ओरिजिनल कोल्हापूरवरूनच आलेले आहेत आणि ते इकडे फक्त त्यांची टेस्ट वगैरे आपल्याला इकडे रिअल देतात. खरोखर फार. आणि नेक्स्ट टाइम नक्की येणार ना? 100%. थँक्यू. सो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की इकडे फक्त तुम्हाला कोल्हापुरी आणि थाली आणि जे मेन कोर्स आहेत ना त्याच्यामध्ये अप्रतिम असं तंदूर डिशेस सुद्धा आहेत. तर बघू शकतात की सो म्हणजे हे बघा चिकन मसाला तंदुरी, चिकन अफगाणी तंदुरी, चिकन पहाडी तंदुरी आणि चिकन मलाई तंदुरी. जर तुम्हाला असे पीसेस नको हवे असेल तर त्याची तुम्हाला अशी शीटमध्ये पण भेटतं आणि ह्याचा सगळ्याचा लाईव्ह इकडे बाहेर चालू असतं ज्याची मी तुम्हाला फुटेजसुद्धा दाखवली आहे. सो अप्रतिम असं मराठी तडका हॉटेल आहे. नक्की एकदा व्हिजिट करा आणि इकडचे स्पेशल कोल्हापुरी डिशेस पटापट खावा. पण सगळ्यात पहिला बोला आता बोल. सो गाईज आपण सगळ्यात आधी चिकन 65 ट्राय करूया.
एक नंबर. म्हणजे एवढं गावरांसारखं दुकानात चायनीज पण इतकं बेस्ट आहे, भारी. चिकन कढीपत्ता भारी आहे. मटन सुक्का एक नंबर. गाईज मटणाची डिश एक नंबर झाली. मी जेन्युअनली कोल्हापुरी जो आहे तांबडा पांढरा ते मी पहिल्यांदा ट्राय करते. तर पहिला मी तो पांढरा रस्सा ट्राय करते. पांढरा आणि त्याच्यानंतर मस्त कोल्हापुरी ओरिजिनल डिश आहे आणि इकडचे सगळे बनवणारे पण कोल्हापूरचेच आहेत, म्हणून त्याची ओरिजिनल स्पेशालिटी कोल्हापुरी आहे. आणि तांबडा पांढरा रस्सा एकदमच भारी आहे आणि एकदम खूप सुंदर. आपण झणझणीत असा कोल्हापुरी चिकन आहे. खूप सुंदर. चिकन मसाला पण खूप भारी आहे. आणि आहे मटन फ्राय. गाईड सुंदर आणि अप्रतिम. आणि मी ऑनेस्टली रिप्लाय देईल की इकडचं मटण एकदा खाऊन बघा. मला सगळ्यात भारी इकडचं मटण आवडतं. आणि कोल्हापूरची तुम्हाला स्पेशल थाळी इकडे येऊन नक्की टेस्ट करा, कारण की आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आपल्या नायगावमध्येच आहे. कुलदीपच्या जिकडे चायनीज होती तिकडेच आहे. आणि आता कुलदीप बंद झाल्यावर हे झालं आहे सुरू. आणि इतकं सुंदर टेस्ट आहे गाईज. भले दिसायला आता सगळं साधं आहे पण टेस्टमध्ये एकदम बाप आहे. तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा आणि इकडे येऊन इकडची कोल्हापुरी स्पेशल थाळी किंवा मटण थाळी, चिकन थाळी जी पण वाटेल तुम्हाला आवडेल आणि मेन्यूज अप्रतिम आहे. नक्की या. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. पण मटण खायला नक्की या.